Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Standard 11 Agriculture, Science and Technology and Crop Science paper first. In previous lecture, explain the what is meant by weather. Weather refers to daily changes of atmospheric behavior at a given place. At a given place known as weather. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या लेक्चरमध्ये वेदर अँड क्लायमेट हे चॅप्टर सुरू केलं होतं. त्यामध्ये आपण वेदर म्हणजे काय हे आपण व्यवस्थित बघितलं होतं. तरी आपण या लेक्चरमध्ये थोडं आपण ओव्हरलुक करूया, रिवाइज करूया. Weather refers to daily changes of atmospheric behavior at a given place known as weather. Weather is a term short. Then climate. Climate. What is meant by climate? It refers to average weather condition during long period at a given place known as climate. तर आपण बघितलं होतं की वेदर आणि क्लायमेट हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं म्हटलं होतं आपण. वेदर म्हटलं की डेली चेंजेस ऑफ ॲटमॉस्फिरिक बिहेवियर ॲट अ गिवन प्लेस. वातावरणातील दररोजचं बदलतं त्याचं वर्तणूक, वातावरणाचं बदलतं जे वर्तणूक आपण सांगतो ते म्हणजेच वेदर. आणि क्लायमेट म्हणजे इट रेफर्स टू ॲव्हरेज वेदर कंडिशन ड्युरिंग लॉंग पिरियड ॲट अ गिवन प्लेस नोन ॲज क्लायमेट. क्लायमेट काय एक वेदरचं ॲव्हरेज काढलेलं आहे. एखाद्या ठिकाणावरचं काही काळापर्यंतचं ठिकाण दोन्हीमध्ये येणार आहे. प्लेस क्लायमेटमध्ये प्लेस आहेच, इथं लॉंग ड्युरेशन ॲट अ गिवन प्लेस आहे. काही दिवसाचं सरासरी काढलेलं वेदर त्यालाच आपण क्लायमेट असं म्हणतो. उदाहरणार्थ तुम्हाला सांगितलं होतं मी की पश्चिम महाराष्ट्रामध्ये तापमान सपोज पर्जन्यमान एवढं आहे. मराठवाड्याचं पर्जन्यमान 375 ते 425 मिलीमीटर आहे. आता हे जे सांगितलं मी पर्जन्यमान हे सरासरी सांगितलेलं आहे की मराठवाड्यामध्ये सरासरी पर्जन्यमान जे आहे ते 375 ते 425 मिलीमीटर आहे ना. तरी काय सांगितलं, क्लायमेट सांगितलं आपण एखाद्या ठिकाणावरचं. मराठवाडा म्हटलं मी आहे ना. आणि ते 20, 25, 30 वर्षाचा सरासरी काढलेला आहे किंवा या भागामध्ये सरासरी पर्जन्यमान एवढं असतं. काही वेळेला जास्त होणार, कमी होणार, ते वेगळी गोष्ट असणार आहे. पण एक सरासरी विदर्भामध्ये 750 ते 1000 मिलीमीटर म्हणजे काय सरासरी काढलेलं आहे. हे क्लायमेट झालं. क्लायमेट it include average weather condition at a larger area and longer duration. Larger area and longer duration. Larger area असणार आहे. वेदरचं फार कमी एरिया असणार आहे ना. विलेज आहे, एखादी सिटी आहे. पण क्लायमेटमध्ये काय येणार, लार्जर एरिया येणार. जसं मराठवाडा सांगितलं, विदर्भात सांगितलं लार्जर एरिया आहे आणि लॉंगर पिरियड आहे. लॉंगर पिरियड आहे. Climate is the weather condition related to longer period like month, season or year and is described by normal and average. That is a temperate, tropical and subtropical climate. आता आपण कटिबंध आपण जगाचा असा विभागतो आपण की ट्रॉपिकल रिजन आहे, हे टेम्परेट रिजन आहे, हे सब ट्रॉपिकल आहे. म्हणजे कशावरून पडलं आहे. टेम्परेट म्हटलं की शीत कटिबंध, ज्या भागामध्ये उन्हाळ्याचंही तापमान कमी असतं आणि हिवाळ्यामध्ये तर बर्फच असणार, तो रिजन टेम्परेट रिजन असं म्हणणार. आणि ट्रॉपिकल म्हटलं की हिवाळ्यामध्ये तापमान जास्तच असणार आहे, उन्हाळ्यामध्ये तर असणारच आहे. मग त्या रिजनला काय म्हणतात, मग ट्रॉपिकल म्हणजे काय काढलेलं आहे सरासरी. आणि त्याला नाव दिलं किंवा हे टेम्परेट रिजन आहे, ट्रॉपिकल आहे, सब ट्रॉपिकल आहे. सब ट्रॉपिकल म्हटलं की समशीतोष्ण कटिबंध,
दोघांच्या मध्ये असणारं तापमान, सब ट्रॉपिकल रिजन. तर आपण पिकाच्या बाबतीत सांगत असताना आपण हेच सांगणार आहोत की व्हीट क्रॉप इज अ टेम्परेट क्रॉप, जवार इज अ ट्रॉपिकल क्रॉप असं सांगणार आहोत. तर तेव्हा हे कळायला पाहिजे की ट्रॉपिकल काय, टेम्परेट काय आहे ना. हे क्लायमेटनुसार ते वर्गीकरण केलेलं आहे. इट इज मोर ऑर लेस स्टेबल अँड डिफर फ्रॉम रिजन टू रिजन. रिजन टू रिजन, मोर ऑर लेस स्टेबल अँड डिफर फ्रॉम द रिजन टू रिजन. वेगवेगळ्या रिजनमधलं हवामान वगैरे वेगळं असणार. सपोज मराठवाड्याचं हवामान वेगळं, विदर्भाचं वेगळं, पश्चिम महाराष्ट्राचं वेगळं. इथंच फरक आहे की नाही. महाराष्ट्रामध्येच वेगळं आहे तर देशाचं तर वेगळं असणारच आहे ना. म्हणजे असं एरिया वाईज बदलत असतं हवामान. आणि दररोजचं तर तुम्ही बघितलं वेदर, सकाळचं, दुपारचं, संध्याकाळचं आहे ना. हे 24 तासामध्ये तापमान बदलत राहतं. मग तेच न्यूजमध्ये वेदर कंडिशन जे सांगणार असते त्यांनी ते शहराचं नाव घेऊन सांगतात की दिल्लीचं कमीत कमी तापमान जास्तीत जास्त तापमान असं होतं. म्हणजे ठिकाण त्यांनी सांगितलेलं आहे आणि कमीत कमी जास्तीत जास्त. 24 तासामध्ये कसं बदल झाला तापमानामध्ये हे वर्तवलं जातं. त्याला वेदर म्हणणार आपण, क्लायमेट म्हणणार का नाही. क्लायमेट ॲव्हरेज काढलेलं असणार आहे. मग ते पिकासाठी आपण सांगणार आहोत क्लायमेट. पिकासाठी वेदर सांगता येणार नाही कारण पिकाला दररोजचं सांगता येणार आहे का आपल्याला नाही. आपण क्लायमेट सांगतो किंवा व्हीट क्रॉप रिक्वायर कूल अँड ड्राय क्लायमेट. जसं गहू या पिकाला थंड आणि कोरडं हवामान पाहिजे, संपलं. त्याच्या होल ग्रोथ पिरियडमध्ये असं वातावरण पाहिजे. इट रिक्वायर ऑप्टिमम टेम्परेचर रेंज 7 to 21 डिग्री सेल्सिअस. गहू या पिकाला 7 ते 21 डिग्री सेल्सिअस तापमान पाहिजे. हे क्लायमेट सांगतो आपण, वेदर सांगत नाही. पेरणीच्या दिवशी हे तापमान, सेकंड डेला हे तापमान, 40 डेजला हे तापमान असं सांगत बसणार का आपण. नाही, हे शक्य नाही. आपण पिकासाठी कोणतं वर्ड वापरतो, क्लायमेट वापरतो. म्हणजे पिकासाठी आपण ॲव्हरेज सांगतो. म्हणून आपल्याला वेदर आणि क्लायमेट हे टर्म समजलेत का बाळांनो. समजलं असेल. वेदर म्हणजे दररोजचं बदलतं आणि क्लायमेट म्हणजे सरासरी काढलेलं आहे ना. ॲव्हरेज वेदर कंडिशन ड्युरिंग लॉंग पिरियड ॲट अ गिवन प्लेस नोन ॲज क्लायमेट. आपण मराठीमध्ये हवामानलाही वेदरला एक हवामानच म्हणतो, क्लायमेटलाही हवामानच म्हणतो. शब्दाचा अर्थ एकच आहे आपल्या मराठीमध्ये, परंतु फरक आहे दोघांमध्ये. वेदरमध्ये फरक आहे आणि क्लायमेटमध्ये फरक आहे. देन नेक्स्ट टर्म ॲटमॉस्फिअर. आपण काय म्हटलं तर वेदरमध्ये, वेदर रेफर्स टू डेली चेंजेस ऑफ ॲटमॉस्फिअरिक बिहेवियर असं म्हटलं होतं. ॲटमॉस्फिअर, व्हॉट इज मीन बाय ॲटमॉस्फिअर. द अर्थ हॅज थिक लेअर ऑफ एअर. अर्थ हॅज अ थिक लेअर ऑफ एअर कॉल्ड ॲज द ॲटमॉस्फिअर है ना. हवामान, वातावरण कशा म्हणणार आपण. ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण है ना. ॲटमॉस्फिअर, ॲटमॉस्फिअर बदललं हो असंही म्हणतो आपण. काय सगळं सर्दी खोकला आलं हो, वातावरण बदललं असं म्हणतो आपण. वातावरण बदललं है ना. म्हणजे ॲटमॉस्फिअर म्हणजे नेमकं काय. द अर्थ हॅज थिक लेअर. आपल्या पृथ्वीस्थळावर काय आहे, कसं आहे, थिक लेअर आहे ऑफ एअर कॉल्ड ॲज द ॲटमॉस्फिअर. हे सगळं हवा, तुमच्या माझ्या बाजूला सगळं काय हवा आहे, यालाच आपण काय म्हणतो, ॲटमॉस्फिअर म्हणतो. आणि ते हवा म्हणजेच काय, त्यामध्ये घटक काय काय घटक आहे त्याच्यामध्ये. रेनफॉल आहे, टेम्परेचर आहे, विंड आहे, लाईट आहे है ना, ह्युमिडिटी आहे, फ्रोस्ट आहे, ड्यू आहे, स्ट्रोम्स आहे. ह्या गोष्टी, हे सगळ्यालाच आपण काय म्हणतो, वातावरणातील घटक असं म्हणतो आपण. वातावरणातील घटक आहे ना. तर ॲटमॉस्फिअर नेमकं काय. इट इज अ थिक लेअर ऑफ एअर कॉल्ड ॲज द ॲटमॉस्फिअर. द अर्थ हॅज अ थिक लेअर ऑफ एअर कॉल्ड ॲज द ॲटमॉस्फिअर. इट इज कलरलेस, टेस्टलेस. कोणी हवामान चव बघितली का, कोणी हात लावलं का, स्पर्श केलं का, नाही ना. काय थंडी वाजली असं म्हणतो आपण, काय वारं सुटलं बाबा असं म्हणतो आपण. इट इज कलरलेस, टेस्टलेस अँड ऑडरलेस.
मिक्सचर ऑफ गॅसेस दॅट सराउंड द अर्थ, मिक्सचर ऑफ गॅसेस सराउंड द अर्थ, है ना. आपल्या अवतीभोवती सगळं काय काय गॅसेस आहे ना, पूर्ण काय गॅस आहे. पण हे आपल्याला लागते का, इथं जास्त वारा आहे इथं कमी वारा आहे असं आपण आहे ना. द ॲटमॉस्फिअर इज अ प्रेझेंट विदिन अ हाईट ऑफ 32 किलोमीटर फ्रॉम द अर्थ सरफेस. द ॲटमॉस्फिअर इज present, the atmosphere is present within a height of 32 kilometer from the earth surface, from the earth surface. पृथ्वीस्थलापासून वर 32 किलोमीटर हे पूर्ण काय वातावरणाचा लेअर आहे. काय वातावरण, ॲटमॉस्फिअर प्रेझेंट विदिन हाईट ऑफ 32 किलोमीटर फ्रॉम द अर्थ सरफेस. ओके, तर हे ॲटमॉस्फिअर हे तर समजलं. म्हणजे वेदर समजलं, क्लायमेट समजलं आणि ॲटमॉस्फिअरच हे मेन आहे ना. त्या बदलत्या वातावरणाचं आपण काय म्हणतो, हवामान असं म्हणतो, वेदर म्हणतो. आणि सरासरी वेदरला क्लायमेट म्हणतो. ओके, व्हेरी इझी. वेदर, वेदर इज अ शॉर्ट टर्म व्हेरिएशन इन ॲटमॉस्फिअर. एकदम शॉर्ट टर्ममध्ये म्हणायचं वेदर म्हणजे काय, शॉर्ट टर्म व्हेरिएशन इन ॲटमॉस्फिअर. हे वातावरणातील बदल, त्यालाच आपण वेदर असं म्हणतो. वेदर वॉज गुड येस्टरडे आहे ना, आपण गेलेलं सांगतो आपण. वेदर वॉज गुड येस्टरडे होता है ना. क्लायमेट, वेदर कंडिशन ओव्हर लॉंग पिरियड. वेदर कंडिशन काय, ओव्हर लॉंग पिरियड. क्लायमेट चेंज हॅज बिकम अ बर्निंग इश्यू वर्ल्ड वाईड है ना. तर हे वेदर आणि क्लायमेटबद्दल. हे वेदर, वेदर इज द टेम्पररी कंडिशन ऑफ द ॲटमॉस्फिअर ॲट अ प्लेस. टेम्पररी कंडिशन, परमानंट असणार आहे का. सकाळी ढगाळ वातावरण होतं, दुपारी नाही, संध्याकाळी ढगाळ वातावरण आलं आहे की नाही, बदलत असतं. ते वेदर कंडिशन सांगतो. वेदर इज द टेम्पररी कंडिशन ऑफ द ॲटमॉस्फिअर ॲट अ प्लेस, त्या ठिकाणाचं. बऱ्याच वेळा एका शेतामध्ये स्प्रिंकलर चालू आहे ना, तर तिथलं वातावरण त्या शेतामधलं का बदलणार, वातावरण बदलणार. म्हणजे वेदर बदललं त्या शेतामधलं. थंड, त्याच्या बाजूनही गेलो आपण स्प्रिंकलरच्या, थंड वाटते बघा, म्हणजे वातावरण चेंज झालं की नाही तिथलं आहे ना, त्या शेतामधलं वातावरण चेंज झालं टेम्पररी. क्लायमेट इज द ओव्हरऑल ॲव्हरेज वेदर ॲट अ प्लेस ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम. क्लायमेट इज द ओव्हरऑल ॲव्हरेज वेदर ॲट अ प्लेस ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम है ना. हे पूर्ण सरासरी काढलेलं असतं वेदरचं, त्याला क्लायमेट असं म्हणणार. वेदर शॉर्ट टर्म स्टेट ऑफ द ॲटमॉस्फिअर. क्लायमेट लॉंग टर्म पॅटर्न ऑफ वेदर. लॉंग टर्म पॅटर्न ऑफ वेदर क्लायमेटमध्ये लॉंग टर्म ऑफ वेदर कॅन व्हेरी फ्रॉम टाइम टू टाइम or location to location. Weather can vary from time to time or location to location है ना. लोकेशन बदललं, वेदर बदलणार, टाईमनुसारही बदलणार. सकाळी वेगळं असणार, दुपारी वेगळं असणार है ना. वेगळं गावामध्ये वेगळं असणार, शहरामध्ये वेगळं असणार. हे लॉंग टर्म, दॅट इज 30 years or more. क्लायमेट आहे 30पेक्षा कमी किंवा 30पेक्षा जास्त वर्षाचं सरासरी काढलेलं वेदर. देन वेदर ऑलवेज इन्क्लूड टाईम अँड लोकेशन. ऑलवेज इन्क्लूड टाईम अँड लोकेशन वेदरमध्ये आहे ना. ॲव्हरेज वेदर ओव्हर अ मेनी इयर इन वन प्लेस, वन स्पेसिफिक प्लेस. ॲव्हरेज वेदर ओव्हर मेनी इयर इन अ वन स्पेसिफिक प्लेस. एखाद्या ठिकाणावरचं ठराविक ठिकाण, फिक्स ठिकाण त्याचं सांगितलं जातं. न्यूजमध्ये नाव घेऊन सांगतात, पूर्ण भारताचं किंवा महाराष्ट्राचं सांगत नाही, नाव घेतात. चेन्नई, मुंबई, कलकत्ता असं है ना. तर त्या ठिकाणाचं दररोजचं बदलतं ते वातावरण सांगता येईल. तर क्लायमेटसुद्धा हे त्या एरिया वाईज सरासरी काढलेलं असतं आणि
मराठवाड्याचं, विदर्भाचं, पश्चिम महाराष्ट्राचं असं सांगितलं किंवा महाराष्ट्राचं किंवा तामिळनाडूचं असं. कॉम्पोजिशन ऑफ एअर अकॉर्डिंग टू NASA द गॅसेस इन अर्थ्स ॲटमॉस्फिअर इन्क्लूड कंपोजिशन. आता ॲटमॉस्फिअर आपण बघितलं, नेमकं ॲटमॉस्फिअरमध्ये काय? 75% नायट्रोजन, 21% ऑक्सिजन. दीज आर द मेजर कंपाउंड इन द एअर. हवामध्ये काय? हवामधील घटक कोणते आहेत हे तुम्ही शिकलात है ना. 78% नायट्रोजन, 21% ऑक्सिजन, 0.03% कार्बन डायऑक्साइड, 0.93% आर्गॉन. दीज आर द मेजर कंपाउंड. हवेमधले 4 आपण मेजर सांगतो. आता ॲटमॉस्फिअर आल्यामुळं एअरमध्ये काय नेमकं ते बघू लागलो आपण. नायट्रोजन 78% आहे आणि हे पिकांना घेता येत नाही बाळांनो. एवढं लार्जर क्वांटिटीमध्ये हवेमध्ये नायट्रोजन आहे, पिकाला घेता येत नाही. पिकाला घेता येत नाही. जर पिकाला घेतले असते तर आपल्याला युरिया खत टाकायची गरज भासली नसती आहे ना. त्यांना घेता येत नाही हवेमधलं नत्र. पिकांचं हे नायट्रोजन मेजर न्यूट्रिएंट आहे, प्रायमरी न्यूट्रिएंट आहे, पण त्याला घेता येते का? नाही. गॅसेस फॉर्ममधलं घेता येत नाही. त्याला नायट्रेट फॉर्ममध्ये पाहिजे, लिक्विड फॉर्ममध्ये पाहिजे. मग ते रायझोबियम असतात की नाही, गाठी करून राहतात डाळवर्गीय पिकाच्या मुळावर, तुरीच्या, हरभऱ्याच्या, सोयाबीनच्या, मुगाच्या, उडदाच्या. ते रायझोबियम बसून काय करतं? हवेमधलं नत्र ॲब्सॉर्ब करते आणि त्याचं रूपांतर लिक्विडमध्ये करतं, म्हणजे नायट्रेटमध्ये करतं. नायट्रेट हे पिकांना घेता येते. तर 21% ऑक्सिजन आहे, 0.03% कार्बन डायऑक्साईड आहे, 0.93% आर्गॉन. नायट्रोजन 78%, ऑक्सिजन 20.9 मीन्स 21%. जनरली असं सांगतो आपण. आर्गॉन 0.9, अदर गॅसेस 0.17%, कार्बन डायऑक्साईड 0.03%. composition of air: nitrogen 78%, oxygen 21%, carbon dioxide and vapor and other gases 1%. 78 and 21 किती होते? 99 and 100 असं composition. Next, nitrogen 78%, oxygen 20.95%, म्हणजे average मध्ये आपण 21च धरतो. Argon 0.93%, xenon 0.0009%, neon 0.0018%, hydrogen 0.00005%, helium 0.0005%, krypton 0.0001%, carbon dioxide 0.038%. तर हे डीपमध्ये सांगितलेलं आहे, तर एवढी काही गरज नाही. मेजर 78, 21 ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड, आर्गॉन. ओके. अब बघूया आपण वेदर एलिमेंट्स अँड देअर इफेक्ट ऑन क्रॉप ग्रोथ. मेजर पॉइंट आहे. आतापर्यंत आपण इंट्रोडक्शनच बघितलं. वेदर एलिमेंट्स कोणते एलिमेंट्स आहेत? वेदर एलिमेंट्स और क्लायमेटिक एलिमेंट्स, हवामानातील घटक, वातावरणातील घटक. कोणते घटक आहेत? हवा तर एवढं माहीत आहे आपल्याला. आणखी कोणते घटक आहेत? देर आर मेनली 5 वेदर एलिमेंट्स. मेनली तसे तर 8 आहेत, पण मेनली जे मेजर पिकावर अफेक्ट करणारे घटक, इफेक्ट और अफेक्ट, चांगला परिणाम वाईट परिणाम करणारे घटक, वातावरणातील घटक कोणते आहेत? हवामानातील घटक कोणते आहेत? टेम्परेचर, रेनफॉल, विंड, देन लाईट, ह्युमिडिटी, ड्यू, फ्रोस्ट अँड स्ट्रोम्स. दीज आर द 8. पण त्यामध्ये आपण 5 मेजर ग्राय धरतो. टेम्परेचर, हवामान, टेम्परेचर बदललं की सगळं वातावरण बदलतं. रेनफॉल है ना बदलतं. विंड कमी जास्त झालं की वातावरण बदलतं. हे सगळे एकमेकावर अवलंबून घटक आहेत. एक चेंज झाला की बाकी घटकावर परिणाम होतेच है ना. एक घटक कमी जास्त झालं की बाकी एलिमेंटवर परिणाम होणारच है ना. रेनफॉल आहे, टेम्परेचर आहे, रेनफॉल, विंड, नंतर लाईट, ह्युमिडिटी. दीज आर द मेजर क्लायमेटिक एलिमेंट्स.
द वेदर, सनी डेज असं म्हणतो, प्रखर सूर्यप्रकाश बघा सनी डेज म्हणतो आपण. क्लाउडी ढगाळ वातावरण, पार्शली क्लाउडिंग, रेनी पाऊस सुरू झाले रेनी म्हणतो आपण आहे की नाही. नंतर स्नोई आहे ना. नंतर या पद्धतीनं वातावरणाचं काय बदलतं आपल्याला दिसतं की फॉग आहे फॉगी, विंड आहे विंडी, हॉट आहे हॉटी म्हणतो आपण, थंडर आहे ना, विजा चमकू लागल्या थंडर असं आहे की नाही. तर असं चेंज होतं वातावरण. हे सगळं कशामुळं, वातावरणातील घटकामध्ये बदल झालं की सगळं वातावरण काय होतं, चेंज होतं बाळांनो. तर या पद्धतीने तर फोटो दाखवले जरा इफेक्टिव्ह राहतं. यासाठी मॅक्झिमम फोटो मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हाला. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिलं बघूया आपण टेम्परेचर. कोणतं, टेम्परेचर. टेम्परेचर इज अ व्हेरी इम्पॉर्टंट क्लायमॅटिक एलिमेंट फॉर प्लांट ग्रोथ. प्लांट ग्रोथ, टेम्परेचर इज अ व्हेरी इम्पॉर्टंट क्लायमॅटिक एलिमेंट फॉर प्लांट ग्रोथ. पिकाच्या वाढीसाठी तापमान फारच महत्त्वाचं कार्य करतं. ईच प्लांट स्पेसीज हॅज मॅक्झिमम मिनिमम लिमिट ऑफ टेम्परेचर. प्रत्येक पिकाचं स्पेसीसनुसार कमी आणि जास्त तापमान लिमिट आहे त्याची. प्रत्येक पिकाचे जे आहेत त्यांचं लिमिट आहे. मॅक्झिमम तापमान सहन करण्याची, कमीत कमी तापमान सहन करण्याची लिमिट आहे. देअरफॉर ऑप्टिमम टेम्परेचर इज असेन्शियल फॉर बेटर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ प्लांट. त्यामध्ये ऑप्टिमम टेम्परेचर असणं पिकाच्या बाबतीत फारच बेस्ट आहे फॉर बेटर ग्रोथ, चांगली वाढ होण्यासाठी. ऑप्टिमम टेम्परेचर, एकदम कमी नको आणि जास्त नको, मध्यम तापमान पिकाच्या वाढीसाठी फारच पोषक असतं. मोस्ट ऑफ द क्रॉप प्लांट रिक्वायर ॲट 7 to 32 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर फॉर देअर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. आता प्रत्येक पिकाचं वेगळं राहणार आहे, पण एक जनरल आपण जर बघितलं तर 7 to 32 या दरम्यानचं तापमान सगळ्याच पिकासाठी पोषक असतं. सगळ्याच पिकासाठी पोषक असतं, पण त्यामध्ये फरक असतं बरं पिकामध्ये. पण एक जनरल आपण जर ओव्हरऑल जर बघितलं तर सगळ्याच पिकासाठी कमीत कमी 7, जास्तीत जास्त 32, म्हणजे 7 to 32 या दरम्यान ऑप्टिमम असणं गरजेचं आहे टेम्परेचर. ऑप्टिमम टेम्परेचर इज नेसेसरी फॉर सीड जर्मिनेशन, व्हेजिटेटिव्ह ग्रोथ, फ्लावरिंग, फ्रुटिंग अँड मॅच्युरिटी. तर सगळ्याच ॲक्टिव्हिटी कंप्लीट करण्यासाठी, पिकांच्या वाढीसाठी सगळ्याच स्टेजमध्ये तापमान असणं महत्त्वाचं आहे. जर्मिनेशनपासनं तर काढणीपर्यंत, मॅच्युरिटी होईपर्यंत तापमान सगळ्या स्टेजमध्ये महत्त्वाचं आहे. लो टेम्परेचर कॉजेस चिलिंग अँड फ्रीजिंग इंजुरीज. लो टेम्परेचर कॉजेस चिलिंग अँड फ्रीजिंग इंजुरीज. आता लो टेम्परेचर काय करतं, चिलिंग अँड फ्रीजिंग इंजुरीज करतं. कमी तापमान असणं पिकासाठी घातक आहे. हाय टेम्परेचर ॲडव्हर्सली अफेक्ट क्रॉप ग्रोथ अँड यील्ड ऑफ क्रॉप. जास्त तापमानसुद्धा पिकासाठी घातक आहे. पिकाची वाढ खुंटते, उत्पादनावर परिणाम होते, उत्पन्न कमी मिळतं जास्त तापमान गेलं की. हाय डे टेम्परेचर इन्क्रीजेस द रेट ऑफ रेस्पायरेशन. दिवसाचं तापमान वाढलं की रेस्पायरेशन वाढणार, आणि रेस्पायरेशन वाढलं की पाण्याची कॅपॅसिटी वाढणार घेण्याची, जास्त पाणी लागतं मग पिकाच्या वाढीसाठी है ना. तर दिज आर द पॉइंट इफेक्ट और अफेक्ट द प्लांट ग्रोथ. तर या पद्धतीनं पिकाच्या वाढीवर तापमान चांगलं परिणाम करतं आणि वाईट पण करतं बाळांनो. तर ऑप्टिमम टेम्परेचर बेस्ट फॉर प्लांट ग्रोथ. लो टेम्परेचर ऑल्सो हार्मफुल अँड हाय टेम्परेचर ऑल्सो हार्मफुल टू द प्लांट ग्रोथ. कमी तापमान असणं हे पिकासाठी घातक आहे, जास्त तापमान असणं हे पिकासाठी घातक आहे. पिकाला कोणतं तापमान पाहिजे, मग ऑप्टिमम. देन टेम्परेचर मेजर बाय द इन्स्ट्रुमेंट थर्मामीटर. आता तापमान मोजण्याचं इन्स्ट्रुमेंट काय, तर थर्मामीटर आहे. अँड देन युनिट इज फॅरेनहीट, सेल्सिअस अँड केल्विन. आता तापमान कशानं मोजायचं, इन्स्ट्रुमेंटचं नाव आहे थर्मामीटर. थर्मामीटरनं तापमान मोजता येतं.
आणि त्याचं युनिट लहानात लहान फॅरेनहीट आहे, त्यानंतर सेल्सिअस आहे, त्यानंतर केल्विन आहे. म्हणून आपण सेल्सिअसचा जास्त वापर करतो. कशाचा? सेल्सिअस. एवढं डिग्री सेल्सिअस तापमान असं म्हणतो आपण. तर तापमानाचं युनिट काय? सेल्सिअस वापरतो आपण, डिग्री सेल्सिअस असं वापरतो आपण, है ना. मग ते इन्स्ट्रुमेंट कोणकोणते आहेत त्याबद्दलही आपण बघणार आहोत. तर लो टेम्परेचर कसं अफेक्ट करतं, हाय टेम्परेचर कसं अफेक्ट करतं, तर दोन्ही घातक आहेत. तर द क्रिटिकल टेम्परेचर फॉर इंड्युसिंग अप्लाइड स्टेरिलिटी व्हॅरिड फ्रॉम 10 to 15 डिग्री सेल्सिअस. तर लो टेम्परेचर काय करतं अफेक्ट, हाय टेम्परेचर कसं अफेक्ट करतं, या PPTमध्ये आपण दाखविलेलं आहे. ते तुम्ही कधीही व्यवस्थित बघू शकता. नेक्स्ट, इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन प्लांट ग्रोथ. हाय टेम्परेचर बर्निंग इफेक्ट ऑन द लीव्ज. बर्निंग इफेक्ट, जास्त तापमान काय करतं, असं पानाचे जे निमुळतं भाग जे आहे, शेवटचं जे भाग असतं पानाचं, हे पूर्ण जळायला लागतं. त्याला बर्निंग इफेक्ट असं म्हणतो आपण. काय? बर्निंग. जास्त तापमान झालं की नवीन फूट जे असते पानाची म्हणा, शेंडाची म्हणा, हे पूर्ण जळून जातं, स्टंटेड ग्रोथ होतं, है ना. प्रत्येक पिकाची लिमिट असतं, तिथपर्यंत तो तापमान सहन करणार, आणि त्याच्या वर गेलं तापमान तर त्याचा ॲडव्हर्स इफेक्ट बघायला मिळणार, त्या पिकावर इफेक्ट दिसणार आपल्याला जास्त तापमानाचा. नंतर लो टेम्परेचर, एकदम त्याच्या लिमिटपेक्षा कमी तापमान गेलं तर या पद्धतीनं हे स्कॉर्चिंग इफेक्ट दिसतात. हे जे न्यू शूट आहे बनानाचं, हे पूर्ण जळून गेलेलं आहे, आणि बागेचे बागसुद्धा पूर्ण काय होतं, जळून गेलेलं असतं. हे लो टेम्परेचरचं इफेक्ट होतं. या पद्धतीनं लो टेम्परेचर म्हणजे पिकं कमी तापमानसुद्धा सहन करत नाहीत, जास्त तापमानसुद्धा सहन करत नाही. इट रिक्वायर ऑप्टिमम टेम्परेचर. हे कमी तापमानामुळं परिणाम झालेला पिकावर. या पद्धतीनं कमी तापमान, एकाएकी कमी तापमान झालं की त्याच्या फिजिओलॉजिकल प्रोसेस अफेक्ट होतं आणि तो पीक जळायला लागतं. नेक्स्ट, थर्मामीटर काय आहे नेमकं, कारण टेक्स्टबुकमध्ये काय केलेलं आहे बाळांनो, सुरुवातीला क्लायमॅटिक इलेमेंटचा अभ्यास केलं आणि नंतर त्यांनी घेतलं मेजरमेंट, त्याचे इन्स्ट्रुमेंट एक एक. तर आपण तसं करू नये. आपण काय करावं, जे एलिमेंट घेतलं त्याचंच पूर्ण बघायचं, आणखीन रिपीट करायची गरज नाही. टेम्परेचर सुरू केलं, टेम्परेचर पिकावर काय काय परिणाम करतं ते बघणार, आणि कोणतं इन्स्ट्रुमेंट वापरतात त्यासाठी मेजरिंगसाठी, आणि कोणतं युनिट आहे हे आपण सोबतच कंप्लीट करून टाकू, एक एक क्लायमॅटिक एलिमेंट. आता टेम्परेचर आपण सुरू केलेलं आहे, तर टेम्परेचरबद्दलच त्याचं पूर्ण डिटेल माहिती बघूया. थर्मामीटर इज अ इन्स्ट्रुमेंट युज्ड फॉर मेजरिंग द टेम्परेचर. तापमान मोजण्याचं इन्स्ट्रुमेंट आहे ना थर्मामीटर. द thermometer have two important parts, sensor or bulb and tube having visible scale. Tube having visible scale. त्यामध्ये सेन्सर असतं बघा, खालीवर जाते की नाही. चांगलं जर बघितलं असेल हातामध्ये थर्मामीटर घेऊन, तर ते सेन्सर असतं. तापमान कमी जास्त झालं की वाढतं, है ना. The thermometer is device used for measuring atmospheric temperature. The thermometer have two important parts, sensor or bulb and tube having visible scale. Visible scale दिसते बघा, मेजरिंग असते पूर्ण, है ना. 5, 10, 15 असं, किंवा त्याच्यामध्ये आणखीन 1, 2, 3 आणि बल्ब असतं एक सेन्सर. The unit used to record the reading are degree Celsius. डिग्री सेल्सिअस हे प्रामुख्याने जास्त चालतं युनिट तापमान मोजण्याचं, डिग्री सेल्सिअस. दुसरं डिग्री फॅरेनहीट अँड डिग्री केल्विन. तर जास्त डिग्री सेल्सिअस चालतं. आपल्या पिकामध्ये आपण डिग्री सेल्सिअस सांगतो. व्हीट क्रॉप रिक्वायर 7 to 21 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असं म्हणतो आपण. द थर्मामीटर्स आर वाईडली युज्ड इन इंडस्ट्री. मोठमोठ्या इंडस्ट्रीमध्ये थर्मामीटरचा वापर केला जातं. मेट्रोलॉजीमध्ये, मेडिसिन अँड इन सायंटिफिक रिसर्चमध्ये, जिकडं तिकडं थर्मामीटरची गरज असतं तापमान मोजण्यासाठी. इन मेट्रोलॉजी इट इज यूज टू रेकॉर्ड मिनिमम अँड मॅक्झिमम.
आता मेट्रोलॉजिकल म्हणजे काय? हवामानशास्त्र. प्रत्येक तालुक्यावर मेट्रोलॉजिकल थोडी लॅब असतं. तिथं पर्जन्यमान मोजण्याचं, तापमान मोजण्याचं, लाईट मोजण्याचं सगळे इन्स्ट्रुमेंट ठेवलेले असतात. त्याला मेट्रोलॉजिकल लॅब म्हणतात. ते रेकॉर्ड होत राहतं तिथं आणि 24 तासामध्ये डिक्लेअर केलं जातं की कमीत कमी तापमान किती होतं, जास्तीत जास्त तापमान किती होतं. इन मेट्रोलॉजी इट इज यूज टू रेकॉर्ड मिनिमम और मॅक्झिमम ॲटमॉस्फेरिक दॅट इज एअर अँड सॉईल टेम्परेचर. हवेमधलंही आणि जमिनीमधलंही तापमान मोजता येतं आपल्याला. सॉईल थर्मामीटर म्हणून असतं. जमिनीमधलं तापमान आपण सॉईलमध्ये बघितलं आपण कोणती फिजिकल प्रॉपर्टीमध्ये सॉईल टेम्परेचर ते थर्मामीटर वगैरे दाखवलं, सॉईल थर्मामीटर असतं. आणि एअरमध्ये हवामधलं तापमान मोजण्यासाठी एअर थर्मामीटर असतं. थर्मोग्राफ इज अ मेकॅनिकल डिव्हाइस विच रेकॉर्ड एअर टेम्परेचर अँड ग्राफ्स कंटिन्युअसली. मग मेकॅनिकल डिव्हाइस असतं ते कंटिन्युअस रेकॉर्ड होत राहतं की 1:02 तापमान किती होतं, 12:15 किती, हे सगळे रेकॉर्ड होत राहतात. जास्त कमी, कधी जास्त झालं, कधी कमी. आणि ते एकदम कमीत कमी आणि जास्तीत जास्त दिवसभरातून कितीच कमी झालेलं आणि किती जास्त हे मेन्शन केलं जातं मेट्रोलॉजिकल लॅबमध्ये. मग सांगितलं जातं की आज 24 तासामध्ये दिल्लीचं कमीत कमी तापमान एवढं होतं, जास्तीत जास्त एवढं होतं. तर हे थर्मामीटर काय करतं, रेकॉर्ड करून ठेवतं कमीत कमी कुठपर्यंत गेलं तर, जास्तीत जास्त कुठपर्यंत गेलं तर. ऑब्झर्व द थर्मामीटर अँड कन्वर्ट द रीडिंग फ्रॉम. आता आपण 3 युनिट बघितलेले आहेत, डिग्री सेल्सिअस, डिग्री फॅरेनहीट आणि डिग्री केल्विन असे आपण बघितले की नाही. आता त्याचा फॉर्म्युला कन्वर्ट करायचं. तर हे MPSCमध्ये वगैरे तुम्हाला विचारतात, तर फॉर्म्युला माहीत असायला पाहिजे. कारण आपल्याला डिग्री सेल्सिअसचं फॅरेनहीटमध्ये कन्वर्ट करा म्हणतात. मग तेव्हा हे फॉर्म्युला आपल्याला माहीत असेल तर आपल्याला कन्वर्ट करता येणार. मग त्याचा फॉर्म्युला टेक्स्टबुकमध्ये दिले आहे, इथे मी सांगत आहे. सेल्सिअस, डिग्री सेल्सिअस इंटू फॅरेनहीट, डिग्री सेल्सिअस इंटू फॅरेनहीटमध्ये कन्वर्ट करायचं आहे. कशाचं? डिग्री सेल्सिअस माहीत आहे तुम्हाला, 10 डिग्री सेल्सिअस तापमान माहीत आहे, पण त्याचं फॅरेनहीट करायचं आहे. तर डिग्री फॅरेनहीट इज इक्वल टू 9/5 डिग्री सेल्सिअस मल्टिप्लाय बाय डिग्री सेल्सिअस प्लस 32. तर फॅरेनहीट हे युनिट कसं आहे, लहान आहे आणि सेल्सिअस हे मोठं आहे ना. तर हे लहान युनिट असल्या कारणाने सेल्सिअस काय करावं लागेल, याच्यामध्ये 32 ॲड करावं लागतं. तर ते मोठं युनिट होणार आहे, म्हणजे रीडिंग जास्त येणार आहे. तर 9/5 गुणिले डिग्री सेल्सिअस प्लस 32 हा त्याचा फॉर्म्युला आहे. नंतर फॅरेनहीट इंटू सेल्सिअस, फॅरेनहीट माहीत आहे, सेल्सिअस कन्वर्ट करायचं. तर डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू, ते 0 नाही हां, डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू 5/9 इन ब्रॅकेट डिग्री फॅरेनहीट मायनस 32. फॅरेनहीटमधून 32 मायनस करायचं आणि ते 5/9 याला मल्टिप्लाय करायचं. देन डिग्री सेल्सिअस इंटू केल्विन, डिग्री सेल्सिअस इंटू डिग्री केल्विन. आता सेल्सिअस माहीत आहे, केल्विनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर डिग्री केल्विन इज इक्वल टू डिग्री सेल्सिअस प्लस 273. तर केल्विन हे सगळ्यात लहान युनिट असतं, मग त्याची रिडिंग मोठी जाणार आहे. सगळ्यात मोठी केल्विनची रिडिंग, त्यानंतर फॅरेनहीटची, त्याच्यानंतर मग सेल्सिअस, असं कमी कमी होत जाणार. जास्त केल्विन हे लहान युनिट असणार, तर डिग्री जास्त. आता आपण म्हटलं 1 मीटर किती सेंटीमीटर हो, 100 सेंटीमीटर. किती मिलीमीटर हो, किती मिलीमीटर होणार, 1 मीटर म्हटल्यानंतर किती सेंटीमीटर, 100 सेंटीमीटरचं 1 मीटर. किती, 1 म्हणजे युनिट मोठा आहे, 1 मीटर युनिट मोठा आहे आणि ते सेंटीमीटर युनिट कमी आहे, त्याच्यापेक्षा मिलीमीटर कमी आहे. रिडिंग कोणाची जास्त येणार, मिलीमीटरची.
1 मीटर बरोबर किती मिलीमीटर होणार? 1000 मिलीमीटर होणार आहे ना. तसं केल्विन हे सगळ्यात लहान, त्याच्यानंतर कोण आहे? फॅरेनहीट आहे, त्याच्यानंतर मग सेल्सिअस आहे. असं युनिट मोठं. तर आपण आजकाल जास्त डिग्री सेल्सिअस हेच आपण वापरतो युनिट. तर हे आहे थर्मोमीटर. हे मेट्रोलॉजिकल लॅबमध्ये परमानंट फिक्स असतं. हे रेकॉर्ड होतं मिनिमम मॅक्झिमम. इथं हे 2 दिसत आहेत, मिनिममचं आणि मॅक्झिममचं. ते नोट करतं. तर तेव्हाच आपल्याला कळतं दिवसभरातून मिनिमम किती आणि मॅक्झिमम किती. हे मेट्रोलॉजिकल लॅबमध्ये ठेवलेलं असतं थर्मामीटर. हे पण आहे लक्षात. हे 2 आहे ना, हे एक आहे रीडिंग, हे एक आहे ना. तर दोन्ही हे कमी जास्त मिनिमम मॅक्झिमम नोट करतात. हे आहे थर्मामीटर जनरल. ॲटोमॅटिक डिजिटल आहे. आणि डॉक्टर वगैरे आपल्या जिभेखाली ठेवलं की तापमान बघतं आपल्या शरीराचं. तसं वातावरणामधलं आहे. आता घड्या वगैरे निघालेले आहेत, वॉच आहेत पूर्ण आहे ना. घडीमध्ये सुद्धा थर्मामीटर लावलेलं असतं. किती सेल्सिअस आहे, डिग्री सेल्सिअस आहे ते दर्शवितं. असे भरपूर थर्मामीटर. आता लॉकडाऊनमध्ये तर प्रत्येक डॉक्टर दुरूनच आपल्याला टेम्परेचर मोजू लागलं. जवळ यायची गरज नाही. का? कोरोनामुळं आहे की नाही. तर ते निघालेले आहे थर्मामीटर. दुरूनच आपल्याला टेम्परेचर बघता येत त्या शरीराचं मानवाच्या. तर ते थर्मामीटरमधलं हे आता लॉकडाऊनमध्ये सगळं माहीत झालं तुम्हाला आहे ना. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण क्लायमॅटिक एलिमेंटमधलं टेम्परेचर हे व्यवस्थित आपण बघितलं. टेम्परेचर इफेक्ट कसं करतं प्लांट ग्रोथवर आणि टेम्परेचर कशानं मोजलं जातं आणि त्याचं युनिट काय आहे हे डिटेलमध्ये सगळं आपण टेम्परेचरबद्दल माहिती बघितली. असं आपल्याला क्लायमॅटिक एलिमेंट 7 एलिमेंट आपल्या टेक्स्टबुकमध्ये अभ्यासाला आहेत. ते आपण 1 बाय 1 व्यवस्थित बघूया. कारण पुढं जे आहे कल्टिवेशन क्रॉपचं त्यामध्ये हे टेम्परेचर वगैरे येणार आहे. म्हणून आपल्याला हे बघणं महत्त्वाचं आहे. क्रॉप सायन्ससाठी महत्त्वाचं आहे आणि ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजीसाठी महत्त्वाचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा यासाठी की तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार. जे काही व्हिडिओ अपलोड झालेले ते नोटिफिकेशन मिळणार तुम्हाला आणि तुम्ही ते व्हिडिओ बघत राहणार. थँक्स. जय जवान जय किसान.